रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आईची चालले पूजा आणि आईची असते एकादशी वगैरे. उपास म्हणजे आईचे बापरे, एकादशी, सोमवार, गुरुवार आणि सगळं काही ती धरती. आणि बरेचसे कामं राहिलेत, काल व्हिडिओ आला नाही. इकडं एवढा पसारा पडलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि इथं टाकी आहे पाण्याची आपली, तर टाकीतलं पाणी काढूनच आंघोळ्या वगैरे करतोय आता सध्या, कारण बोरला एवढं पाणी येत नाही. भाजी आम्हाला रात्री आली नव्हती, भाजी आम्हाला आत्ता आलेली आहे. काय बापरे बापरे, लय दिले भाजी. गवार तर लय दिली आम्हाला. गवार शरीराला चांगली असते. रात्री दादा आले नव्हते भाजी घेऊन, म्हटले सकाळी सकाळी येतो. दादांच्या मागं मशीनच्या धारा, बाकीची कामं बरीचशी. काय घोसावळे, ढबुळी मिरची, भेंडी. हां बस झाली भेंडी. भेंडी पण छान आहे, होय मस्त आहे, कवळी आहे भेंडी. हां गवार खाल्ले किती छान आहे भेंडी पण, गवार पण. सगळं खाल्लेलं चांगलं असतंय, सगळंच खायला मिळतं आम्हाला तुमच्यामुळं. हा बटाटा आहे का? पोतं लागणार आहे का? लागत असेल तर पोतं घेऊन जाऊ. नाही लागत ना. अरे दादा तुझ्यामुळं सगळ्याच भाज्या खातोय, न भाज्या खाल्लेल्या पण आम्ही खातोय, कळलं. काकडी वगैरे पण आलेली आहे वाटतं. ह्याला काय म्हणतात हे, हे लय लोकांनी मी खाल्लेलं बघितलं. हे आहे पडवळ म्हणतात ना. ह्याची पण भाजी खूप छान होते, हा ना. ह्याची सुक्की भाजी करतात ना. वांगे पण भरपूर आलेत. कोथिंबीर दिले, उन्हाळा कोथिंबीर, कारली, लसूण दिला की आतमध्ये. ह्याला काय, हे अद्रक. हा बस झालं. अधून मधून येतो की आमचा लोक अजून भाजी घेऊन. हा चला चहा पाणी वगैरे करू. आज काय आमची चूल शांत आहे इकडची, कारण भाजीपाला संपला होता ना. काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. हा कशाची? चवळीच्या शेंगांची ना. ह्याचं सोलून पण काढलं तर मस्त निघतं, माहितीये का. आज आहे ना भाजीच नव्हती, मग काय केलं, वरण भात करू म्हटलं. बटाटा होता पण म्हटले बटाटा खाऊन खाऊन कंटाळा आला. हा गवार लय 2-4दा होईल गवार, पण लय दिली गवार, म्हणजे कमी करा नाही तर. हा चांगली असते पण लागत असेल तर घेऊन जावा. तुम्ही इकत आणलेलं देताय आम्हाला एवढं. काय करा, एक आहे ना हळदी मिठात करा. हा एक दिवस थोडी मसाल्यात करा. करते सुक्की, करते सुक्की. तरी पण भरपूर हळदी मिठात चांगली. 3दा होईल, 3दा आणि भरपूर होईल असं. हळदी मिठात चांगली. हळदी मिठातली चांगली असते. जुली, जुलीला पण ओळख आहे दादांची. घरात गेलं ना असं आल्याची करायचा दीड तयारीचं आलं टाकायचं. हा म्हणजे काळ्या मातीचं ना. काळ्या मातीत आपण तिकडे गेल्यावर भरपूर काय काय करू. हा थोडीशी जागा मिळत. काहीच नाही जुल्या बाळा, ह्याच्यात दादानी हे दिले, आलंय आलं खायचं नाही राणी. हा ना तुझी ओळख आहे आर्यन. आर्यन दादा आला. हा लय भारी आले बघा ना, मस्त आले. शेंडा खुडायचा होता ना, मग म्हणलं शेंडा. सोनचाफ्याचं जरा हे झालंय, फुलं लागतात तरी पण. हा सोनचाफा म्हणतात त्याला. हा लागतील ना. आता मध्ये पण नाही टाकतोय की पाणी सारखं कंटिन्यू पाण्याचं. 10 गुंठे जागा मिळायला पाहिजे ना दादा आपल्याला. 2 गुंठ्यातच आपलं बार झाले. सगळं करणार मी. 10 गुंठे जागा मिळाल्यावर तर काय मी सगळंच करणार. भाजीपाला, एक गाय वासरू, ते बघा तुम्हाला काय सगळं लाडच करून घ्यायचं असतं ना. लई मला गाय तर आधी पाळेल मी. गाय माझ्याकडे आधी घेईल मी. ह्या जाग्यात पण आहे ना, कोणी दिलं ना तर खरंच थोडीशी जागा करून गाय मी घेईल. कारण दूध आपलं आपलं घरचं होईल. भाजीपाला दूध आपल्या घरचं पाहिजे, बरोबर का नाही. मोठी गाय. तुम्ही महाग म्हणत होता की देत. जातीची गाय. हा तुमच्याकडे होती ना महाग गाय, तुम्ही मला म्हणत होतो गाय. आर्यन म्हणत होता. हा कुठं बांधायचं. चला चहा करते आई. आईचं काय पूजा चाललं होतं. हा काय झालं. हा हात जोडून बसली बाय माझी, बघ ना. रामकृष्ण हरी. अगं मी इकडे आहे. म्हातारी आजी कुणकड करती. रामकृष्ण हरी होय, कुणकड करती. आवाज कुठून येते. आवाज येत नाही मला. हा काय झालंय काय तुला. काय झाले. जुट्टा कुणी घातला. जुट्टा कुणी घातला. तुझा जुट्टू विचारलं आखी होती ती आखीने
तिथं बसल्यावर घातलं. लय लांबलेत बाबा केस तुझे. हा काय म्हणताय सगळे? रामकृष्ण हरी. हा वैजंता काय म्हणते? वैजंता बरी आहे? खुश? बरे. काय म्हणतात मोनाजी? हा खुश बरी आहे? चतुराबा हा मला बी करमत नव्हतं आई. हा कुणा कुणाला करमत नव्हतं? मी नव्हते तर हातवारी करा बरं सगळ्याला. आमच्या रंजनाबाईला बी मयार एवढी लागली माझी. बघू जुट्टा कुणी घातलाय? अरे बाप, सगळ्यांचे जुट्टे घालतील, सगळ्यांच्या वेण्या घालतील. छकुलीचा पण बघू. छकुली जुट्टा अगो बाय गे. बघू बघू म्हातारे आजे. बघू जुट्टा तुझा. हा लांब आहेत म्हातारे आजीचे सगळ्यात केस. सगळे छान आहेत, मस्त आहेत. नाही आमच्या वैजंताचा जुट्टा नाही. आमची वैजंता म्हणजे मला जुट्टा घालता येत नाही, त्याच्यामुळं काय हे करू नका बाबा. आहे का नाही? हा 4-5 दिवस नाही आला. तुम्ही तुमचं राहायचं आता. आईच्या मागे एक काम आहे का? आम्हाला खरंच नाही. आता तुम्ही तुमची काळजी घ्यायची. आई इकडं तिकडं पळणार काय? सांग की आखीच्या मागे लय काम असते म्हणा. होय लय काम असतात. आखी काही इथे येऊन बसाय. हा बसायला काम नको काही. हा पुढचं बरोबर बोलली. मग आता नाही ना त्रास देत म्हातारी आजी? नाही ना? हा छान. आमची वैजंता कशी नाचती होय? हाय पडली होती तशी नाचून. तसं नाचायचं नाही. आपली रंजनाताई कसलं भारी नाचती तसं नाचायचं. असं उड्या मारून पडायचं नाही, महाग लागल डोक्याला. म्हाताऱ्याचे चल जाऊ का? हा काय करायचं? लुगडं धरायचं माझं. धर एकदाशी. हा धर. धरायचंच असतं तिला लुगडं. कुठलं निसलंय काय केलंय? चांगलंय का? हा चांगलंय. धर एकदा हाताला. धर हाताला बघ एकदा. आमटी कसली लागते? कसली आहे ओळख की तू? मला नाही ना. अगं बाई इथं बी समजीचं येतं फड्याची. देऊ तुला नको बाई. का? घे की. नको म्हणते तिलाच देते. हा तिलाच देते म्हणते. कोण म्हणताय का तिलाच देते? तुम्ही म्हणणार आहे का सगळेजण? नाही म्हणायचे म्हातारे आजी. पैसे किती दिलेत तुला मी? 100. आहेत का मग खर्चिलीस? नाही पिशीतच नाही तर. कुठे घेतले पिशवीतले पैसे? लवकर कबूल व्हा बर. पिशवी कुठे? पिशवी कुठे? काय काय कंबळत काढ बर तुझ्या बघू. थांब बर. निघतील का आज पैसे? पाय खुरनावरले वाजाल बाबा चिल्लर. बापरे आहेत किती? बघ बरं. हा आणि मी बघायला गेले आणि घेतले तर कसं करणार तू? काय नाही करायचं. घेऊ मी? हा बापरे लय मोठी नोट आहे म्हातारी आजे तुझ्याकड. अंदर येऊ. आणि ही पण भरपूर आहेत. राहू दे तुझ्यापाशी. कधी नसलं असलं माझे पैसे ना तुझ्यापाशी राहू दे. घेत जाईल मी तुला मागत जाईल तेल मिठाला मला लागल्यावर. बरोबर आहे का? हा देतील का मला? देशील? मी काय खराच नाही का तो दिले तरी. तसेच ठेवलेत. त्या दिवशी बाहेर गेले होते नाही का ग? वरी आले आणि पर्स माझ्या जवळच होता. त्या पर्समध्ये जेवढे चिल्लर होतं तेवढे पैसे तिला दिले होते घे बाई म्हणून. तर ते किती जपून ठेवलेत तिनं ते पैसे. तुम्हाला सांगू का मी? तुम्ही ना सगळे 10-10, 15-15 वर्षाची लेकरं आहो. आणि ही किती वर्षाचा आहे? 4 वर्षाचं.
मग ही 4 वर्षाचं बाळ आहे ना माझं गोजीरवाणं, लय सगळ्याला त्रास देते. हा आशीर्वाद देते मला. हा बोट मोडायचं बा गो बाय, एवढी बोट ओढली. आई, कोणाला काय म्हणत नाही, बोलत नाही. बोलत जा की, म्हणत जा, बोलत जा. एखादं दोन तुला सांगते. कोणच सांगत नाही मला, कोण येत नाही माझ्याकडे ह्याच्यातलं. कोण येते का सांगायला? तुलाच वाटतं कुणीतरी जाऊन काय तर आकीला सांगत, पण आकी कुणाचं ऐकत नाही. आकीने ऐकले का कुणाचं? हा आकी कुणाचंच ऐकत नाही. आकी डोळ्यावर आणि कानावर विश्वास ठेवते, कुणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही. कळलं? ही गोजीरवाणं लेकरू 5-6 दिवस झालं म्हणते आलं नाही. काल का कायच नव्हते आले, परवा दिवशी छकुली म्हणते आई आली नाही. आम्हाला नाही करमत. मग तेल कुणी लावलं नाही ग? लावा का माझ्या बाईला तेल? माझ्या गोजीरवाणी लेकराला तेल नाही लावलं ग, माझ्या शोन्याला, माझ्या शुनीला. शुनी, शुनी नाव ठेव तुझं. हा तिचं नाव छक्कोला आणि माझं नाव छनोलं. तुझं नाव काय ठेवू? छनोलं म्हणते ना. आता कसं काय करावं? 4 महिन्याचा मुलगी. ही 4 महिन्याची हा. आणि ही 6 नाही, ही 4 वर्षाची आणि ही 6 वर्षाची. 2 वर्ष मोठा. हा तू जरा 2 वर्षानं मोठी का बरं आहेस माहितीये का? तर तू जरा समजूतदार आहेस. ही लयच हट्टीन, लयच जिद्दी आहे. जाऊ का आता? परत विचारली म्हणा जाऊ का म्हणून. जाते बाई, काम करायचं. हा चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती.